मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावर आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेने पळवले। तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा आणि पायातील पैंजण काढून घेत तिला मोडनिंब येथे एका लग्न समारंभात सोडल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे। त्यानंतर वऱ्हाड यांनी सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल केली। 6 तासात तिचे आई वडील मोडनिंब मधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले। मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले। बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्न कार्य मोडनिंब येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू होते। अक्षतेच्या वेळी चिमुरडी वऱ्हाडींना रडताना दिसली। तिची विचारपूस केली असता ती मुलगी सोलापूरची आहे एवढेच सांगत होती। या 2.5 वर्षाच्या चिमुकलीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली। पोलिसांनी तात्काळ बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली आणि पोलिसांनी वेळ न दवडता मुलीला शोधून काढले। अद्याप मुलीला पळवून नेणारी महिला फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत। आज रोजी फौजदारताडी पोलीस स्टेशन हद्दीतील बस एसटी स्टँड या ठिकाणी लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व 3 वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असता त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाहक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला। ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शोध घेतला परंतु मुलगी मिळून आल्यानं त्या ठिकाणी जे एसटी स्टँडला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल घाडगे आहेत त्यांना ती माहिती दिली आणि त्या ठिकाणी एस स्टँडचे फुटेज पाहिले असता त्या फुटेजमध्ये एक महिला सदर मुलीला घेऊन जात असल्याचे व एक लाल रंगाच्या ओढणीने तिला झाकून घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले। सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः PI दराडे, API खंडागळे, API धायगुडे आणि टीम असे एसटी स्टँड या ठिकाणी जाऊन प्रथम फुटेजची पाहणी केली। सदर महिला ही आधी एसटी स्टँडच्या बाहेर गेल्याचं दाखवते आणि नंतर पुन्हा आत येऊन एक एसटी पकडून ती मोहोळच्या दिशेने जात असल्याचं निदर्शनास आलं। तात्काळ आमची टीम जी आहे त्यामध्ये पोलीस शिपाई अजय चव्हाण आहे, माने, त्याच्यानंतर सोनवलकर, त्याच्यानंतर खरटमल आणि अशी टीम आम्ही रवाना केली तिच्या आईवडिलांना घेऊन। फुटेज पाहत असताना मोहोळ या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस फुटेज पाहिलं त्यावेळेस ती तिथं उतरल्याचं व तिथं देखील पोलिसांची दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने तिने आत बाहेर अशा पद्धतीने बनाव केला। त्यानंतर पुन्हा काही माहिती मिळाली की वैरागच्या दिशेने गेली, काही माहिती मिळाली सातारा एसटीत बसली। त्या पद्धतीने आमच्या टीमनी पंढरपूरपर्यंत माग काढला, परंतु त्याच दरम्यान मोहोळ पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत बाबर आणि दराडे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं फुटेज काढल्यामुळं आमच्या स्टाफला ती माहिती दिली की ती महिला त्या ठिकाणाहूनच पुणा रोडच्या दिशेने चालत गेली दिसली। तात्काळ आमची टीम परत त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी ती महिला ही कुठल्या तरी वडापवाहनाने पुण्याच्या दिशेने गेल्याचं निदर्शनास आलं। आमची टीम तशीच फुटेज चेक करत मोडनीमपर्यंत आल्यानंतर मोडनीम या ठिकाणी चौकशी करत असताना आमच्या टीमच्या असं निदर्शनास आलं की त्या मुलीला एका मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या आयसोलेटेड ठिकाणी त्या मुलीला तिने सोडलेलं आहे। त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी देखील फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतो आहे। त्या महिलेच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला आहे किडनॅपिंगचा आणि त्या महिलेच्या वर्णनावरून तिला अटक आणि पुढची प्रोसेस आता चालू आहे। सदरची मुलगी ही सुखरूप आम्हाला मिळालेली आहे। तिला त्याच ठिकाणी आईवडील देखील त्यांच्याबरोबर होते, आईवडिलांच्या ताब्यात दिलेले आहे आणि आता पोलीस स्टेशनला येऊन पुढील कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे। सदरचे हे मंडळी रानमसले या गावचे आहेत, पण कामानिमित्त सोलापूर शहरामध्ये राहत होते आणि रानमसले बार्शी म्हणून त्यांचं माहेर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी स्टँडवर आले होते। सदरची मुलीला किडनॅप केले साधारण 11:30च्या आसपास घेऊन गेले होते आणि मुलगी आम्हाला बरोबर मिळाली 3:30 वाजता। म्हणजे आमच्या टीमने कुठलीही वेळ न दवडता एकदम फास्ट कारवाई केल्यामुळं आणि CCTV फुटेजचा पुरेपूर उपयोग केल्यामुळं मुलगी मिळून आली, सुखरूप मिळून आली आपल्याला। कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे जोरदार समर्थन करत संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे।
सकाळी 9 वाजता भोंगा वाजवल्याशिवाय राहत नाही अशी उपरोधिक टीका करत त्यांनी नाव न घेता ठाकरे गटावर थेट निशाणा साधला आहे। प्रसिद्धीच्या हव्यासापोटी खोटे आरोप केले जात असल्याचंही त्यांनी वक्तव्यात म्हटलं आहे। शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालले आहेत। खरी शिवसेना कुणाची हे सांगण्याचे काम जनतेने केले आहे। बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना कशी टिकवली पाहिजे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं आहे। ज्यांनी शिवसेना काँग्रेसकडे गहाण ठेवली, काँग्रेसच्या दावणीला बांधली, तेच आज शिंदे साहेबांवर बोलतात। यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे, त्यामुळे अशांवर कानाडोळा करायचाच असतो। आपण सांगतो की बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारा आमचा शिंदे साहेब, बाळासाहेबांची शिवसेना कशी आपली टिकली पाहिजे, हिंदुत्वाचे विचार कसे टिकले पाहिजे हे शिंदे साहेबांनी जनतेला दाखवून दिलेलं आहे आणि जनतेने न्याय दिलेला आहे शिवसेनेला। आणि कोण मोठं कोण छोटे सर्वांना माहिती आहे, म्हणून शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचा विचार घेऊन चालणारे या लोकांनी गाण ठेवली हो शिवसेनेला, या पक्षाकडे। हे काँग्रेसने कायमचा विरोध केला शिवसेनेला, ते काँग्रेसच्या दावणीला बांधेल तुम्ही आणि शिंदे साहेबांबरोबर बोलता, शिवसेनेवर बोलताय, हे सर्व चुकीचं आहे। यांना प्रसिद्धीचा हाव लागलेला आहे, म्हणून याच्या कानाडोळा केलेला बरं आहे। भारतीय सैनिकांच्या प्रति आदर म्हणून आज परभणीच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली। ही रॅली परभणीच्या शनिवार बाजार परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत काढण्यात आली आहे। या रॅलीमध्ये शहरातील हजारो नागरिक, महिला, पुरुष सहभागी झाले होते। भारतीय सैनिकांप्रती आदर सन्मान व्यक्त करण्यासाठी परभणीकरांनी काढलेल्या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते। आपल्याला अभिमान आहे की भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे, पण या युद्धात पाकिस्तानला ज्या देशांनी मदत केली त्या देशांना आता बायकॉट करण्याची वेळ आली आहे, असं मत मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केलं आहे। तिरंगा रॅली परभणीकरांनी आवाहन केलं होतं की आज रॅली काढणार आहेत आणि म्हणून परभणीकर ह्या नात्याने मी या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहे। आणि निश्चितच भारतीय सेनेच्या सैनिकांच्या प्रति आदर सन्मान व्यक्त करण्यासाठी ही रॅली होती। मोठ्या संख्येने आपण बघताय परभणीकर या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक भारतीयाला म्हणजे अभिमान वाटावा अशा पद्धतीचं कार्य आपल्या सेनेनी केलेलं आहे आणि आपण केवळ त्यांच्या योगदानामुळे या ठिकाणी सुरक्षित आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला दिसते आणि एक आभार व्यक्त करण्याचं प्रतीक आहे मला असं वाटतं। बॉयकॉट तुर्की आणि अझरबैजान हे सुरू झालेले, कारण त्यांनी पाकिस्तानची मदत केली। काय वाटतं इतर देशांना धडा शिकवण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत? निश्चितच पहिल्यापासूनच आपण बघत आलोय बॉयकॉट चीन सारखे पण मोहीम आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये राबवली होती आणि आता सुद्धा टर्की असतील, ज्यांच्याकडे भारतीय नागरिक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जातात आणि त्यांचा भरपूर असा रेव्हेन्यू आपल्या भारतीय नागरिकांमुळे होतोय, तर निश्चितच जो देशप्रेमी भारतीय नागरिक आहे तो हा विचार करणारच। आपल्या देशाच्या विरोधी कारवाया करणाऱ्या देशाला जर हे देश मदत करत असतील तर निश्चितच ते बायकॉट केलं पाहिजे आणि यानंतर आणखीन सुद्धा ह्या गोष्टी वाढतील असं मला वाटतं। पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकायदेशीर बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यावर रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात केलेले अपील अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे हरित लवादाने दिलेला निर्णय कायम ठेवत 31 मे पूर्वी ही नदीपात्रिका बांधकामे पाडून नदीचे मूळ क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। दरम्यान त्या 29 बंगल्यावर आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली आहे। पहाटेपासून बंगले जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिकेने हाती घेतली आहे। सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार सर्व बंगले आज पाडले जाणार आहेत। महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या
कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन केले जात आहे। कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे। कर्मचाऱ्यांना मिळणारा वाहतूक भत्ता व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमधील शासन हिस्सा हा नियुक्त यांनी देणे कायद्याने बंधनकारक असूनही विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावर असलेली जबाबदारी टाळत असल्याचे दिसत आहे। प्रशासनाची ही कृती कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करत असून भविष्य अंधारमय दिसू लागले आहे। विद्यापीठाला आणि पर्यायाने शासनाला सेवा देऊन निवृत्ती पश्चात लाभ मिळणार आहे बाबतचा मूलभूत प्रश्न निर्माण झाला असून यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठाने कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटनेद्वारे आंदोलन पुकारण्यात आले आहे। या आंदोलनात कृषी विज्ञान केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत। सर्वांना नमस्ते। आज महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटना यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। या संघटनेअंतर्गत महाराष्ट्र महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत 4 कृषी विज्ञान केंद्र धुळे, जळगाव, सोलापूर आणि सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत। एकूण 64 कर्मचारी म्हणजे प्रत्येक केविकेतील 16 कर्मचारी आज काम बंद आंदोलन केलेलं आहे। आणि हे जे आंदोलन आहे हे मूलतः जे काही भविष्य निर्वाह निधीतील ज्या विहित कपाती आहे ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने च्या प्रशासनाने ह्या रोखलेल्या आहेत, थांबवलेल्या आहे। यामुळं कर्मचाऱ्यांचं भविष्य जे आहे हे अंधारमय झालेलं आहे। जे काही पगार आहे त्याच्यावरच आम्हाला उदरनिर्वाह करावा लागतोय आणि ते वेतन देखील मागील 3 महिन्याचे भेटलेले नाही आहे। तर त्यासाठी हे आंदोलनाची आम्ही उभं केलेलं आहे। याचे पहिल्या टप्प्यामध्ये काल दिनांक 14 रोजी काळ्या फिती लावल्यात। आज काम बंद आंदोलन आहे दिनांक 15 मे रोजी आणि दिनांक 20 मे रोजी हे राहुरी या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या फाटकासमोर आम्ही त्या ठिकाणी निदर्शनं देणार आहोत 1 दिवसासाठी। भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर यशस्वी मोहिमेनंतर देशभरात उसळलेल्या देशभक्तीच्या लाटेला साथ देत चंद्रपूरमध्ये भगवा तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून नॅशनल सिक्युरिटीसाठी नागरिक या उपक्रमांतर्गत ही रॅली येत्या शनिवारी म्हणजेच सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ करणार आहे। या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार जोडगेवार यांच्या सांगण्यानुसार भारतीय सैन्याचे धैर्य, शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे। शनिवार दिनांक 17ला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नॅशनल सिक्युरिटी नागरिक सिटीजन्स फॉर नॅशनल सिक्युरिटी या बॅनर अंतर्गत या फोरम अंतर्गत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। देशातल्या सैनिकांनी गाजवलेल्या अतुलनीय व अचूक अशा शौर्याचा सन्मान करण्याकरता त्यांचं मनोबल वाढवण्याकरता ही तिरंगा यात्राचं आयोजन आहे। 5 वाजता ती शिवाजी चौकातून निघेल, गांधी चौक मार्गे होत जटपुरा गेट आणि पुन्हा परत ती शिवाजी चौकामध्ये विसर्जित होईल। यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 150 पेक्षा जास्त संस्थांनी, समाजांनी, संघटनांनी नोंदणी केलेली आहे, सहभागी होईल असं त्यांनी सहमती दर्शवलेली आहे। त्यापेक्षा जास्त होईल आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की कदाचित विदर्भातली ही सगळ्यात मोठी तिरंगा यात्रा 4 ते 5 किलोमीटरची लांबीची निघणार आहे। तर त्यातला आपल्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी द्यावी आणि आपण सुद्धा या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं हे तिथला एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला या ठिकाणी आवाहन करतोय, विनंती करतो। 51 फुटाचे एकेका संघटनेला आम्ही तो तिरंगा पट्टा देणार आहोत आणि ते सगळे घेऊन प्रत्येकाला निघायचं। शहराच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालेला असून या मागणीला घेऊन आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येत आहे। शहरातील क्रांती चौकातून सुरू होणाऱ्या मोर्चाला गुलमंडी येथे समारोप होणार आहे। या मोर्चासाठी महिला रिकामे हंडे घेऊन त्यात सहभागी झालेल्या दिसून येत आहेत।
शिवसेना नेता, त्याचबरोबर महाराष्ट्राचे माजी पर्यावरण पर्यटन मंत्री आणि युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी आजच्या या हल्ला मोर्चाचं नेतृत्व करतायत. खरं तर आपण पाहतोय की संभाजीकरांनी हा जो मोर्चा आजच नाही काढलाय, गेले महिनाभरापासून विरोधी पक्षनेते या ठिकाणचे जिल्हाप्रमुख सन्माननीय अंबादास दानवे साहेब आणि आमचे शिवसेना नेते खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. वेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन महिनाभर संभाजीनगरामध्ये जागतं ठेवलेलं आहे. याचं कारण एकच आहे की संभाजीकरांना पाणी मिळत नाही. एक सर्वसामान्य नागरिकाची इच्छा आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, मात्र हे पाणी सुद्धा हे सरकार देऊ शकत नाही. फक्त मोठ्या वल्गना करणं, मोठ्या घोषणा करणं, आश्वासनाची खैरात करणं, पण प्रत्यक्षात मात्र नागरिकाच्या पदरी काही नाही. आजही पाहता संभाजीनगरचे हंडे सगळे रिकामे आहेत आणि या रिकामे हंडे घेऊन सुद्धा हंडा आक्रोश या सगळ्या संभाजीनगरच्या महिला सातत्यानं करतात. एकच मागणी आहे, संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याला पाणी मिळालं पाहिजे. जे 12 आणि 13 दिवसाच्या अंतराने पाणी येतं त्या पाण्याचा जो अंतर आहे ते अंतर कमी करा, काहीही करा, पण संभाजीनगरच्या सगळ्या लोकांना, सर्वसामान्य जनतेला पाणी द्या. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आणि मागणी घेऊन आज संभाजीनगरकर उतरलेले आहेत रस्त्यावरती आणि याचं नेतृत्व सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब करतायत. शिवसेना उपनेता डॉक्टर ज्योती ठाकरे. 16 मे हा जागतिक रुग्ण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागांसह तसेच शहरी भागात विविध आजारांपासून आपले रक्षण व्हावे यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे उपाययोजना करण्यात येतात. मध्येच कोसळलेल्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे डेंग्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. ज्या रुग्णांना डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसेल अशा रुग्णांनी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात आरोग्य केंद्र या ठिकाणी जाऊन तपासणी करून तातडीने उपचार सुरू करावेत. ग्रामीण रुग्णालयात तपासणी व उपचार मोफत असून नागरिकांना घाबरून जाण्याचे काही कारण नाही. डेंग्यूचे वाढते प्रमाण पाहता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. घरात जर पाणी साचले असेल तर त्या साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढते आणि त्यामुळेच अशा प्रकारचे आजार पसरतात. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला जावा, ज्यामुळे डेंग्यूवर आळा घालण्यासाठी मदत होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनावणे यांनी सांगितले आहे. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार. आपल्याकडे 16 मे हा जागतिक डेंग्यू दिवस साजरा केला जातो आणि येणारा जो काही मान्सून आहे आणि सध्या जे काही पावसाचं वातावरण आपल्याकडं आहे, या निमित्त शहरी भाग असो किंवा ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी डबके साचलेले आहेत. यामध्ये आपल्याला जर बघितलं तर डेंग्यू डासांचं प्रमाण हे वाढल्याचं शक्यता जास्त असते. तरी नंदुरबारसारख्या जो काही भाग आहे, शहरी भाग आहे, याच्या मागच्या वर्षी डेंग्यूचं प्रमाण जास्त होतं. जिल्ह्यामध्येही डेंग्यूमुळे सध्या तरी कुठल्या प्रकारचा मृत्यू झालेला नाही. तरी देखील नागरिकांना मी या निमित्ताने आवाहन करतो की ज्या रुग्णांना डेंग्यूचे लक्षणे दिसत असतील, लक्षणांमध्ये बघितलं आपण तर तीव्र डोकेदुखी होते, सांधेदुखी होते, अंगावर पुरळ येणे, असे वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं असतात, तर आपल्या जवळच्या सरकारी जी आरोग्य संस्था आहे या ठिकाणी याची तपासणी पण उपलब्ध आहे. ही तपासणी फ्री आहे आणि याच्यासोबतच उपचार देखील आपल्या आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, या ठिकाणी आपण मोफत उपचार याच्यावर आपण करत असतो. यामध्ये घाबरून जाण्यासारखं कुठलंही कारण नाही आहे. परंतु तरी देखील आपल्याला डेंग्यूचा प्रसार ज्या गोष्टींमुळे होतो, थोडक्यात आपल्याकडे आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणी साठवणुकीचं प्रमाण आपल्याकडे जास्त दिवस आपण पाणी साठवून ठेवतो. त्यामध्ये हे जी डेंग्यूची डासाची जी जात आहे, ॲडिस इजिप्ती नावाच्या डासापासून हा आजार होत असतो. तर ही त्या स्वच्छ पाण्यात अंडे देते आणि त्याच्यामुळे डासांचं प्रमाण हे वाढत राहतं. तर याच्यासाठी आपल्या घरी जे भांडे आहेत ज्याच्यात आपण पाणी साठवतो, तर मला वाटतं की आठवड्यातून एकदा तरी हे सर्व भांडे स्वच्छ करून, कोरडे करून आपण परत त्याच्यात पाणी भरले पाहिजे. म्हणजे एक आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळणं खूप आवश्यक आहे. ही जरी ॲक्टिव्हिटी आपण राबवली तरी आपल्याला डेंग्यूचं प्रमाण हे
खूप कमी करता येतं. त्याच्यासोबतच आपल्याला जे काही औषधोपचार वगैरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत, तर हे सुद्धा आपण तपासणी करून दवाखान्यातून उपलब्ध करून घेणे आणि कुठल्याही रुग्णाला तापा किंवा आता जसं सांगितलं जे प्रकारचे लक्षणं आहेत, वेळीच जर आपण उपचार आणि औषध तपासणी आणि उपचार करून घेतला तर आपण या डेंग्यूच्या आजारापासून आपल्याला प्रतिबंध घालता येईल आणि आपल्याला त्याच्यापासून होणारे जे काही इतर प्रॉब्लेम्स आहेत ते होणार नाही. मद्यधुंद अवस्थेत कार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या कारने 2 कारसह 4 ते 5 दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातात 1 जण जखमी तर 3 गाड्यांचे नुकसान झालेले आहे. कार चालकाला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यानंतर घडलेल्या प्रकारावर गुन्हा नोंदविला आहे. रॉन्ग साइड से गाड़ी आ रही थी, आगे एक डंपर था, पहले उसने डंपर को टच किया, फिर आगे 2 स्कूटी थी, उनको मारती हुई आके एकदम से इधर ना रेस दबा दिया और झाड़ में जाकर टच हो गया. कितने गाड़ी को? 4-5 गाड़ी, 2 बड़ी 3 छोटा. उसको अभी पुलिस लेके गई है. वो एकदम फुल पिया हुआ था, ड्रिंक किया हुआ था. अभी उसको पुलिस लेके गई है. कोई घायल भी है? नहीं, इंजर्ड तो नहीं है. एक बंदा लग रहा है इंजर्ड है छोटा. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात आज 4थ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावून विजेच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटात तब्बल अर्धा तास पाऊस कोसळून सगळीकडे जलमय वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठी हजेरी लावत नागरिकांची गैरसोय केली आहे. मे महिन्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडून पडताना दिसत आहे.